नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र गटसेवक मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखक म्हणजे एमपीएससी क्लर्क याचा 2019चा मेन्सचा पेपर बघणार आहे. ठीक आहे. त्यातले मॅथ्स आणि रिझनिंगचे सगळे प्रश्न आपण बघणार आहे. या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही अपडेट आणि तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करून घेऊ शकता. तर काय पहिला प्रश्न? एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर त्याने सर्व 60 प्रश्न सोडवले आणि 130 गुण त्याला मिळाले तर त्याने किती प्रश्न अचूक सोडवले? सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की बाबा त्याला बरोबर जो प्रश्न आहे, बरोबर प्रश्न X सोडवले म्हणू आणि चुकीचे प्रश्न Y सोडवले म्हणू. एकूण प्रश्न किती आहेत? 60 प्रश्न आहेत. म्हणजे X प्लस Y किती होणार? 60 होणार. आता त्याला मार्क किती भेटलेत? 130 आणि बरोबरसाठी किती भेटतायत? 4. म्हणजे जर 4x मिळणार. x प्रश्न बरोबर सोडवले, प्रत्येकाला 4 आहेत तर 4 आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातोय म्हणजे वजा 1 गुणिले y. कारण y प्रश्न चुकीचे सोडवलेत. बरोबर काय येणार? 130 येणार. आता ह्याची बेरीज जर केली मी, ह्याची बेरीज केली तर काय भेटते? 4x आणि x 5x आणि 1y आणि वजा 1y कॅन्सल आणि हे किती भेटतंय? 190. मग x बरोबर काय आलं? 5 त्रिक 15 45. x म्हणजे काय झालं आपलं? 38. x काय आपलं? 38 प्रश्न बरोबर सोडवले. काय विचारले? प्रश्न अचूक. अचूक म्हणजे बरोबर. 38 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. कळालं? समीकरणाचे प्रश्न असतात. हे असे खूप पडलेले आधी प्रश्न. आता नाही पडत आहेत, पण पडले तरी करायचं. काय? x आणि y. x अधिक y 60 कारण एकूण प्रश्न 60 आहेत. मग x बरोबर y चुकीचे. 4x एका प्रश्नाला बरोबर प्रश्नाला मार्क आणि एकाला वजा मिळतात. वजा 1y. यांची बेरीज केली, दोन इक्वेशन सोडवली की x भेटतं. चुकीचं विचारलं असतं तर कुठल्या तरी एका टाकलं असतं. 60तून 38 गेले 22. 22 प्रश्न चुकीचे सोडवले. ठीक आहे. आपल्याला बरोबर विचारले त्यामुळे ऑप्शन नंबर 2. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. जर समजा तुम्ही इथं आहे, काय असते? आग्नेय, नैऋत्य, वायव्य. वायव्य दिशेला तोंड करून उभे आहे तुम्ही. म्हणजे असं. ठीक आहे. इथून तिकडे बघताय तुम्ही. प्रथम तुम्ही डावीकडे काटकोनात वळालात. प्रथम तुम्ही डावीकडे काटकोनात. आता ह्याची डावी दिशा ही आहे. डावीकडे काटकोनात वळालात. नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळालात. उजवीकडे 2 काटकोनात म्हणजे इथं येणार पहिल्यांदा आणि परत अजून एकदा इथं उजवीकडे 2 काटकोनात वळाला. ठीक आहे. तर आता तुमचे तोंड कुठल्या दिशेला आहे? तर जर ही आग्नेय असेल, ही नैऋत्य, ही वायव्य इकडची की जे त्यांनी सांगितलेलं आपल्याला ही वायव्य, तर ही काय असणार? ईशान्य. आता कुठल्या दिशेला असणार आहे तुम्ही? ईशान्य दिशेला असणार आहे. कळतंय का? समजतंय? ईशान्य. पुढे खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. ABCDEF हे एका कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. कुटुंबातील एका जोडप्याचे पालक आणि मुले आहेत. ठीक आहे. A हा C चा मुलगा आणि E ही A ची मुलगी आहे. A हा C चा मुलगा आणि E ही A ची मुलगी आहे. लिहिलं? आपलं तुम्हाला म्हणजे कन्व्हेन्शन माहित आहे. पुरुष, गोल केला की स्त्री, अधिक केलं की जोडपं आणि हे असे असतील तर जनरेशन म्हणजे पिढ्या आणि असे असेल तर भावंड किंवा भाऊ बहीण वगैरे जे काय असतील ते आडवी रेष मारते ते. ठीक आहे. आता परत काय? D ही F ची मुलगी आहे. E ची आई आहे. E ची आई म्हणजे कोण? D. ठीक आहे. आणि काय म्हटले? D ही F ची मुलगी आहे. D ही F ची मुलगी आहे. हे एक वेगळं झालं आपलं. B ही F ची आई आहे. B कोण आहे? F ची आई आहे. इथपर्यंत कळालं. खालीलपैकी कोणती जोडी ही त्या जोडप्याचे पालक आहेत? कोणती जोडी ही त्या जोडप्याचे, जोडपं कुठलं आहे आपलं? A अधिक D म्हणजे A नवरा आणि D बायको हे जोडपं आहे. त्यांचे पालक कोण आहेत? C आणि F आहेत पालक. त्यांचे पालक C आणि F आहे का तसं ऑप्शन? नाहीये. म्हणून यापैकी एकही नाही. हा आपला ऑप्शन येणार. कळलं का? पुढे एका सांकेतिक भाषेत अंकांसाठी खालीलप्रमाणे चिन्हे वापरली आहेत. हे काय करायचं असतं? डायरेक्ट ते त्यांनी जे सांगितलंय ते तिथं करायचं आणि त्यानुसार आन्सर काढायचं. तर काय म्हटलंय? K गुणिले गोलात त्रिकोण जे काय असेल ते वाचत बसण्यात काय अर्थ नाही त्याचा. K म्हणजे काय? 8 आहे. गुणिले हे म्हणजे काय? 7 आहे. अधिक T म्हणजे 6 आहे.
भागिले ई म्हणजे 2 आहे, वजा उलट स्वस्तिक म्हणजे 4 आहे आणि गुणिले पी म्हणजे किती आहे? 5 आहे. तर काय करायचं असतं, आधी हे आणि हे 8 7 56 अधिक 6 भागिले 2 3 वजा 5 20. 56 आणि 3 59 वजा 20 म्हणजे किती येणार? 49 आणि 39. कळालं आन्सर? 39. कळालं का? बॉड मास न सोडवायचं आहे. ठीक आहे. बॉड मास म्हणजे काय? आधी ब्रॅकेट नंतर ऑफ म्हणजे चाचीचे कंस चाचीचे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन तेच केलं. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन सबट्रॅक्शन तेच आपण केलेलं आहे. पुढे दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द शोधा असं त्यांनी सांगितलं आपल्याला. तर काय एकर, किलोमीटर, चौरस, फूट, हेक्टर. ठीक आहे. आता मला सांगा एकर, चौरस, फूट, हेक्टर हे काय क्षेत्रफळाची एकक आहेत. क्षेत्रफळाचं युनिट आहे बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण क्षेत्रफळामध्ये मोजतो. ठीक आहे. पण किलोमीटर काय आहे? किलोमीटर हे लांबीचं एकक आहे. किलोमीटर लांबीचं युनिट आहे. कळालं? त्यामुळे किलोमीटर हे गटात बसत नाही. बाकी सगळे क्षेत्रफळ आहे म्हणजे ते मीटर स्क्वेअर मध्ये असतं. ठीक आहे. हे किलोमीटर लांबीचं आहे. 21 आईस्क्रीम, बर्फ, पाणी, भाफ विसंगत शब्द कुठला असणार? ऑफकोर्स आईस्क्रीम असणार शब्द. का? कारण बर्फ, पाणी, भाफ हे पाण्याचीच 3 रूप आहेत. आईस्क्रीम नाहीये. पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरसमूह शोधा. बघा खूप सोपं आहे. ए च बी झालंय, बी च सी झालंय, सी च डी होणार. डी सगळीकडे आहे खरं. एफ पण सगळीकडे आहे, एफ पण सगळीकडे आहे. आय आय आणि एम. ठीक आहे. आता बघू आपण बाकीच्या गोष्टी पण बघू. सी डी ई एफ एफ येणार. परत एफ जी एच आय येणार. त्यामुळे हा पर्याय कट झाला. जे के एल एम येणार. डी एफ आय एम म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक येणार. परत आता काय ओ पी क्यू आर आर येणार. आर कुठे? डी एफ आय एम आर कळालं का? 22 च 3. काही नाही त्या क्रमाने अक्षर पुढे गेलेले आहेत. 23 बघू आता. हे किती गेले? 3 दुनी 6 केले. परत हे किती केले? 10 दुनी 20 केले. हे किती केले? 5 त्रिक 15 केले. तसं आता किती त्रिक? इथं 4 जर असतं तर 4 त्रिक 12 म्हणजे प्रश्नचिन्ह तरी काय येणार? 4 येणार. समजतंय का? किती सोपं आहे. एका सांकेतिक भाषेत भाविक हा शब्द YEX FHX असा लिहिला जातो तर कॉलेज हा शब्द कसा लिहिला जाईल? ठीक आहे. हा प्रश्न आयोगाने रद्द केलाय कारण जे आन्सर यायला पाहिजे ते आन्सरच त्याच्यात नाहीये. तर काय आहे बघू आपण. BHAVIKA याला ते म्हणतात YEXSFHX. ठीक आहे. तर काय केले? 2 अक्षर आधीचे सोडून लिहिले. जर तुम्ही बघितलं ABCDEFGHIOPQRSTUV XYZ. आता बघा बी चं काय? 2 अक्षर सोडून ए आणि झेड सोडले वाय लिहिलंय. एच चं बघा 2 अक्षर जर सोडले आपण तर ई लिहिलंय. ए चं 2 अक्षर सोडले एक्स लिहिलंय. कळालं? मग सेम तसंच आपल्याला इथं करायला पाहिजे होतं. COLLEGE. सी चे 2 अक्षर सोडून इथं काय येणार? झेड. कुठंच नाही. कळलं का? हे सगळे शब्द तसे लिहिलेत पण हे त्याच्यात ते जुळत नाहीये. कळालं? मग झेड वाला ऑप्शनच नाही त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. आता खाली दिलेल्या माहितीवरून 25 आणि 26 ची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. काय विचारले? ए हा गट क्रिकेट खेळाडूंचा आहे. ए काय? क्रिकेट खेळाडूंचा आहे. बी गट हॉकीचा आहे. सी हा फुटबॉलचा आहे. तर वरील आकृतीवरून कोणत्या अक्षराचा गट वरील 3ही खेळ खेळतात? 3ही खेळ खेळणार कुठला रे? ई आहे. ई ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे आणि सी मध्ये पण आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार? 25 च 2. खूप लहान मुलांचे प्रश्न झाले बरं का. असा गट निवडा जो हॉकी आणि क्रिकेट खेळतो पण फुटबॉल खेळत नाही. हॉकी आणि क्रिकेट खेळतो म्हणजे डी पण फुटबॉल खेळत नाही. कोण झाला तो? डी झाला. 26 च काय झालं? 4. समजते का? सिंपल क्वेश्चन होते. खाली एक अंकमालिका दिली आहे त्यातील प्रत्येक अंक एका नियमाला धरून आलेला आहे. तर या अंकमालिकेत न बसणारा अंक ओळखा. ठीक आहे. 5, 13, 29,
63 आणि 125 अशा पद्धतीने ही आपली संख्या आहे. बघू आता काय होतंय. आता गटात न बसणारा अंक ओळखायचा आपल्याला. बऱ्याच प्रकारे करू शकतो आपण हे. जर समजा पहिल्यांदा हे केलं 5 आणि 8 13, 13 आणि 16 29, तर 29 आणि 8 2 16 32 पाहिजे होतं. 29 आणि 32 इथं काय 61 पाहिजे होतं. मग 61 आणि 64 125 आलं असतं. त्यामुळे 63 गटात बसत नाही. किंवा अजून एका प्रकारे काय होऊ शकतं, हा काय 1 चा वर्ग अधिक 4 आहे. ठीक आहे. हा काय 3 चा वर्ग अधिक 4 आहे. हा काय 5 चा वर्ग अधिक 4 आहे. ठीक आहे. तसं इथं काय 7 चा वर्ग अधिक 4 पाहिजे होतं किंवा कुठली तरी संख्येचा वर्ग अधिक 4 पाहिजे होतं. जसं हा 11 चा वर्ग अधिक 4 आहे. म्हणजे वर्ग अधिक 4 आहे, पण इथं ते नाही होत आहे. 63 मधून जर 4 केले आपण तर 59. 59 कशाचा वर्ग नाहीये. तशा पद्धतीने पण 63 इथं गटात बसत नाही. म्हणजे कुठल्या 2 लॉजिकनं 63 आन्सर याचं येते गटात न बसणारी संख्या. जर 2 संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे, त्यापैकी एक संख्या 63 आहे, तर दुसरी संख्या कुठली? आपल्याला माहित आहे 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. 2 संख्यांचा एक 63 आहे, दुसरी x आहे. बरोबर लसावी किती आहे? 315 गुणिले 21. काय करायचं? 21 एके 21, 21 त्रिक 63. आता x बरोबर काय मग? 3 एके 3, 3 शून्य शून्य 3 5 15. x बरोबर काय झालं? 105. दुसरी संख्या किती आली आपली? 105. हे तुम्हाला माहित पाहिजे होतं फक्त. 2 संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी गुणिले मसावी असतं. पुढे एका चौकोनी टेबलाभोवती 2 मुले व 2 मुली बसलेले आहेत. चौकोनी टेबल आहे. त्याच्याभोवती 2 मुले व 2 मुली बसलेली आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे इकडे असे बसलेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. म्हणजे पश्चिमेकडे तोंड आहे. म्हणजे इथं असणार आहे. ठीक आहे. इथं तर नसणार आहे. इथं घर नसणार आहे. एवढं फिक्स आहे आपलं. ठीक आहे. ह्या तिन्ही ठिकाणी कुठं तर असेल. आता हे एका वाक्यावरून कळलं की पूर्वेकडे नाही म्हणजे इथं कुठली घर बसलेली नसणार. कारण ही पूर्व, ही पश्चिम, ही उत्तर आणि ही दक्षिण. म्हणजे इकडं तोंड कोणी केलं नाही म्हणजे इथं जी बसणार नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेल्या आहेत. ठीक आहे. इथं जी बसलेली नाहीये. म्हणजे इथं कोण बसलं असणार आहे? बी बसला असणार आहे कोणतरी. मग इथं बी आहे म्हटल्यावर इथं जी असणार. कारण विरुद्ध लिंगाचे एकमेकांसमोर बसलेले आहेत. ठीक आहे. अपोजिट जेंडरचे. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. तो मुलगा इथे येणार आणि ह्याच्या विरुद्ध परत घर येणार. तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत? मुली कुठल्या रे? पश्चिम आणि उत्तर. पश्चिम आणि उत्तर कुठे आहे का पर्याय? आहे. 29चं 3. समजतंय का? इथं जी बसला नाही म्हणून इथं बी लिहिला. बीच्या अपोजिटला अपोजिट जेंडरवाला पाहिजे, जी लिहिला. परत एक मुलगा दक्षिणेला आहे मग इथं लिहिला तर त्याच्या अपोजिटला जी येला. जी कुठं कुठं आहेत? उत्तरेला बघताय आणि पश्चिमेला बघताय. पुढे सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या कोणती? आता सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या विचारली आपल्याला. कुठल्या 8000 कशाचा आहे? 20 चा घन असेल 8000. पण 9261 पण 21 चा आहे का चेक करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. 21 चा आहे तर एकदा अंदाजे काय गुणाकार करून बघायचा. 21 चा वर्ग 441 गुणिले 21. हे केले की 9261 येते. त्यामुळे सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या ही असणार आहे. कळालं? 9261. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यवस्थापकास सांगितले, कार्यालयात वक्तशीरपणा आणण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता दिला पाहिजे. तर गृहीतक काय आहे ह्याच्यातलं? ठीक आहे. पहिलं काय वाहन भत्ता वक्तशीर आणण्यास मदत करू शकणार नाही. नाही. उलट मदत करू शकेल असं गृहीतक असेल म्हणून तर तो द्यायचा विचार करतेत ना. उलट शकणार नाही, नाही शकतो. मदत करू शकतो म्हणून तर ते गृहीतकात पकडलंय ना. त्यामुळं शकणार नाही हे पहिलं चूक असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं शिस्त व पारितोषिक नेहमी एकमेकांसोबत असायला पाहिजेत. हां, असा काहीतरी विचार असेल की बाबा आपण एखाद्या गोष्टीला पारितोषिक दिले तर लोकं ते गोष्ट करू शकतात ना.
की तुम्हाला म्हटलं की तुम्ही उत्तर दिलं तर एक कॅडबरी भेटणार आहे, तर तुम्ही ते उत्तर द्यायचा जास्त प्रयत्न करणार. सेम तसंच इथं आहे. तुम्हाला भत्ता दिला तर तुम्ही वेळेत याल, शिस्तीत राहाल सगळं. ठीक आहे. त्यामुळे दुसरं गृहीतक असू शकतं, पहिलं गृहीतक असणार नाही. पहिलं गृहीतक उलटच दिलंय सरळ. ठीक आहे. असं जर असतं तर कशाला द्यायला पाहिजे ना भत्ता. जर मदत करू शकणारच नसेल तर वाहन भत्ता देऊन उपयोगच काय. ठीक आहे. त्यामुळे फक्त गृहीतक ब सूचित केलेलं आहे, बी सूचित केलेलं आहे. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंक वापरतात. या पद्धतीने चणचण, मरमर आणि पटपट हे शब्द अनुक्रमे तीन. ठीक आहे, असं वाचून काय होत नाही. सरळ लिहून टाकू आपण. चणचण, चणचणला म्हणले ते 3-4 3-4. मरमरला काय म्हणतात? मरला 72-72 आणि पटपटला पटला 51 आणि 51. तर चटर-पटर कसं लिहिणार असं विचारलंय. तर चटर-पटर, च ला काय आहे? 3 आहे. ट ला काय आहे? 7 आहे. ठीक आहे. चटर. र ला काय आहे? 2 आहे. 3, 7, 2. पटर. परत प आलं. प ला काय आहे? 5 आहे. परत ट 7 आणि र 2. 3, 7, 2. 5, 7, 2. ओके. 3, 7, 2. 5, 7, 2 असं यायला पाहिजे होतं आता. ठीक आहे. तर सॉरी, हे 1 आहे रे. सॉरी, हे 1 आहे. म्हणजे 3, 1, 2. 5, 1, 2. ठीक आहे. 3, 1, 2. 5, 1, 2. आहे का ऑप्शन? 3, 1, 2. 5, 1, 2. 3, 1, 2. 5, 1, 2. ऑप्शन नंबर 4. हे 1 आहे. त्यामुळे उज्ज्वल झाला जरा. बाकी काय. पुढे. हरप्रीत आणि गुरप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. हरप्रीत आणि गुरप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापूर्वी, एकच तिथं झालं आजचं. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते? 4:3 होते. ठीक आहे. म्हणून गुरप्रीतच्या आजच्या वयात. ह्यांच्यातला फरक काय आहे? 2 आहे. ह्यांच्यातला फरक काय आहे? 1 आहे. म्हणजे 2-2 करायला लागेल. ह्याला 2 करायला ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे किती झालं? 2 8, 2 6. आता बघा, फरक ह्याच्यात पण 2 आहे, वरच्यात पण 2 आहे. म्हणजे आता हा रेशो पकडायचा नाही. हा रेशो पकडायचा फक्त. आता गुरप्रीत बघा, गुरप्रीतचं कितीनं कमी झालंय? 3 न. बरोबर? 9चं 6 झालं म्हणजे 3 ने कमी झालं. पण ही कुणाची भाषा आहे? रेशोची भाषा, आपली भाषा आहे. म्हणजे आपल्या भाषेत जे 3 न कमी होते ते त्यांच्या भाषेत कितीनं कमी झाले? 15 वर्षापूर्वीचं वय झाले. आपल्या भाषेत गुरप्रीत 9ची 6 झाली म्हणजे 9ची 3 ने कमी झाली. तर त्यांच्या भाषेत 15 वर्षांनी कमी झाले. म्हणजे आपल्या 3ला ते 15 म्हणतात, तर आपल्या 1ला 5 म्हणतील. मग जर आपल्या 1ला 5 म्हणत असतील तर आपल्या 9ला 45 वर्षे. विचारलंय कुणाचं? गुरप्रीतचं. गुरप्रीतचंच 45 वर्ष येणार आहे वय. आजचं वय 45. कळालं का? पुढे. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. काय? सोपं आहे. 1, 2, 3. ह्याचे किती झाले? 3 आणि 2 5 आणि 6. हे काय झाले? 6 झाले आपले त्रिकोण. परत आता हे त्रिकोण बघू आपले. 1, 2, 2 आणि 1 3. 6 आणि 3 काय झाले? 9 झाले. आता 2 कुठले? तर मोठे त्रिकोण राहिलेत आपले. कुठले राहिले? 2 मोठे त्रिकोण. आता हा एक, तर हा सगळ्यात मोठा वाला एक. ठीक आहे. हा एक झाला. आणि अजून एक कुठला राहिला माहित आहे? हा जो आहे ना, इथून तो एक राहिला. 6 आणि 3 9 2 11. आता दुसरा कुठलाही त्रिकोण नाहीये. कळालं? एक त्रिकोण मोजायचे लिनियर असतील तर कसे मोजायचे माहित आहेत ना? हे असं असेल तर 1, 2, 3, 4 नंबर द्यायचे आणि सरळ बेरीज करायची यांची. 4 आणि 3 7 2 9 1 10. तसं मी ह्याची बेरीज केली 6 आली. ह्याची बेरीज केली 3 आली. पण मी हा आणि हा हे 2 मोजले नव्हते. ठीक आहे. हा मोठावाला आणि हा हे 2 मोजले नव्हते मी. त्यामुळे ते 2 लिहिले. असे तो 6 आणि 3 9 2 11. कळालं का इथपर्यंत? पुढे. खालील आकृतींचा संच काही अंकांसोबत दिलेला आहे. हे अंक काही नियमांचे पालन करतात. तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. तर काय पालन करतात बघू आता आपण. बघा, 17 त्रिक 51, 5 चोक 20, 51 वजा 20 31. आलं का? 22 पंचे 10 गोदर्शे. तसं इकडं, पण एकदा बघू आपण. 8 एके 8, 8 त्रिक 24, 248.
वजा 5 गुणिले 45, 5 वजा 25, 5 20 आणि 2 22, 248 वजा 225 23 आलं. मग सेम तसंच 22 पंचे 10 अगोदरचे आणि 8 9 72, 110 वजा 72 किती येणार? 38. 110 वजा 72 काय केलंय? बाजूच्या संख्यांचा गुणाकार त्यांचा फरक मध्ये लिहिलेला आहे. कळालं? 38 येईल इथं. तर हा झाला एमपीएससी क्लर्क पेपरचा भाग 1. त्याच्यात आपण 20 गणितं बघितली. पुढच्या भागामध्ये आपण उरलेली 15 गणितं बघणार आहे. ठीक आहे. सेम आपण आता जसं करतोय सेम त्या सोप्या पद्धतीनं जायचं. तुम्हाला कोर्स बद्दल माहित नसेल तर तुम्ही कोर्सची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. की ठीक आहे, आता पूर्ण एकदम डिटेल मध्ये इव्हन प्रत्येक आता जस्ट पर्सेंटेजचा चॅप्टर झाला. फक्त पर्सेंटेजच्या चॅप्टरवर 90 एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण. त्यामुळे ज्यांचं मॅथ्स रिझनिंग कच्चं आहे, ज्यांना एकदम शून्यातून सुरू करायचं ना, मला काहीच येत नाही, भीती वाटते, तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. ज्यांना करायचं त्यांनी बघा. वाटल्यास मला मेसेज करा, मी सांगतो की काय काय अजून डिटेलमध्ये येणार आहे कोर्समध्ये. ठीक आहे. तर आता इथे थांबतो आपण. पुढच्या भागात आपण राहिलेले प्रश्न या पेपरचे आपण बघणार आहे.